बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। देगलूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या पश्चिमेकडील धोकादायक संरक्षण भिंत आज पाडण्यात आली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। संबंधितांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या भिंतीबाबत केंद्रप्रमुखांपासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत अनेक वेळा निवेदने आणि विनंती अर्ज सादर करण्यात आले होते। मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। ही संरक्षण भिंत शेजारील घरावर कोसळण्याचीही शक्यता असल्याने सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन सुरक्षित पद्धतीने भिंत पाडण्याचे काम पूर्ण करण्यात आले। दरम्यान पीएम श्री योजनेअंतर्गत ही भिंत पाडण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे संबंधितांनी सांगितले। यावेळी या केंद्राचे मुख्याध्यापक भगवान पाटील झरीकर यांनी 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली। त्यानंतर आवश्यक निधी उपलब्ध झाल्यामुळे त्यापैकी उर्वरित 1000 रुपये त्यांना परत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। शाळेच्या वतीने मुख्याध्यापक भगवान पाटील झरीकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत। या घटनेनंतर शाळांमधील धोकादायक इमारती आणि संरक्षण भिंतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा ठिकाणी प्रशासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। पाहत रहा NCN न्यूज TV। अशाच विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। नमस्कार, मी साकवेल NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता PMC जिल्हा परिषद शाळेची या ठिकाणची जे गाईडवाईज भीत होती त्या ठिकाणची पडण्याच्या मार्गावर होती आणि त्याची भीती दूर करण्यासाठी त्या ठिकाणचे मुख्याध्यापक चित्रावर सर यांनी ही भीत पाडण्याचा प्रयत्न केले, भीत पाडून टाकलेले आणि ते याच्यासाठी फुल सहकार्य केले सर। ते भीत पाडण्यासाठी आपल्या पुणे शाळेमध्ये सहकार्य करण्यात आले। यापूर्वी तुम्ही भाषण ही भाषे जिल्हा लेवलच्या स्तरावर पोहोचविला देऊनही सुद्धा त्या धोकादायक भिंतीकडे कोणीच लक्ष दिले नाही, याची दखल घेतली नाही। मग 4 दिवसाखाली ह्या भिंतीची आम्ही तपासणी केलो। मागच्या 8 दिवसाखाली जी भिंत होती त्याहीपेक्षा 4 बोट भिंतीचा अजून अंतर सुटलेला होता आणि भिंत खरोखरच म्हणजे कोसळणार हे आम्हाला समजलं। मग आम्ही शालेय व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक म्हणून एक सभा लावलो की आता या भिंतीची दखल घ्यायला तर कोणी तयार नाही, पण आपल्या शालेय स्तरावरून ही भिंत आपण पाडूया। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र कांबळे साहेबांनी व सर्व सदस्यांनी होकार दिला की आपण आपल्या स्तरावर या भिंतीचं काम करू। एखादी घटना घडली तर ती घटना आपल्या हातून होऊ नये किंवा म्हणजे एखाद्याचा जीव जाऊ नये किंवा एखाद्याला इजा होऊ नये हे विद्यार्थ्यांची हित लक्षात घेऊन आम्ही शालेय स्तरावर नियोजन केलो आणि भिंत पाडण्याचा आम्ही निर्णय घेतलो आणि ही संपूर्ण भिंत आम्ही पाडलेली आहे। आता या भिंतीचा कसल्याच प्रकारचा धोका नाही, पण ते जे झाड दिसतंय ना सर, हा झाड धोकादायक भविष्यात ठरू शकतो। या संदर्भात सुद्धा वन क्षेत्रपाल यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत, अर्ज करणार आहोत आणि त्यांची परवानगी घेऊन ते आम्ही झाड तोडण्याचं आम्ही ठरवणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता PM श्री प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर चित्रावर सर यांनी खूप चांगल्या कर्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं आहे। आपण पाहू शकतो झाडाची सुद्धा या ठिकाणी भीती आहे, ते झाड सुद्धा वन विभागाकडून या ठिकाणी तोडून देण्यात यावं अशी माझी मागणी आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांनी वारंवार प्रत्येक कार्यालयाला निवेदन देऊन या ठिकाणी कोणी दखल न घेता त्यांच्या स्वतः या ठिकाणी शाळेच्या मार्फत या ठिकाणी ही भीत पाडण्यात आली आणि